त्याला मला वाटतं दोन्हीकडून प्रश्नचिन्ह लागत होतं. कोणी म्हणतं जसं आपल्याही सूर दिसतोय आपला की काँग्रेसचा सपोर्ट घेणं बरोबर नव्हतं, आणि कोणी म्हणत होतं की म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला असंच करणार का, हँगिंग असेंब्ली किंवा पार्लमेंट ठेवणार का, आणि मग शेकडो कोटी रुपये खर्च करून निवडणूक लढायला लावणार का. तर ते मलाही स्वतःला प्रत्यक्ष वाटत होतं. BJPचा पाठिंबा घेतला असता तर मी प्रश्नचिन्ह लावलं असतं, कारण आम्ही सांप्रदायिकतेच्या विरोधात आहोत. परंतु काँग्रेसचा सुद्धा पाठिंबा, ज्यांचा भ्रष्टाचार काढला आहे त्यांचा घेणं हे अन्यथा योग्य ठरलं नसतं. पण जेव्हा त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला, म्हणजे इथपर्यंत की कॉमनवेल्थ घोटाळा जिथून केजरीवालांनी सुरुवात केली होती, आणि मी त्या दिवशी जाणार होते ते FIR दाखल करायला, पण मी जाऊ शकत नव्हते. पण त्यावेळच्या त्या पहिल्या घोटाळ्यापासून कुठलीही गोष्ट जर त्या केजरीवाल सरकार म्हणूया आपण नव्या दिल्ली सरकारने काढली तर त्याला हरकत नाही, अशी भूमिका एक प्रकारे काँग्रेसने मान्य केल्यावरती मग तो पाठिंबा केवळ तांत्रिक पाठिंबा होता, आणि उलट देशाचेच कोट्यावधी रुपये वाचावेत या दृष्टीने चाकलेलं ते एक देशहिताचं पाऊल होतं. आणि नाही म्हणायला एका वर्षात आलेल्या पार्टीला जितके प्रतिशत मतं आणि जितक्या जागा मिळाल्या त्यावरून त्यांचा नैतिक अधिकारही अगदी 49/51%च्या डेमोक्रेटिक नॉर्मवरती नाही म्हटलं तरीसुद्धा बऱ्यापैकी त्यांना प्राप्त झालेला होता. आणि म्हणून सरकार चालवून दाखवणं, आणि मला वाटतं की पार्टीच्या दृष्टीने आपण पाहिलं तर सरकार चालवायला नकोच आहे असाही आरोप आला असता. म्हणजे आणि काहीही मोडतं घ्यायला तयार नाहीत, काहीही लवचिकता दाखवायला तयार नाही, आणि यांना नाहीतरी आता यांची आश्वासनं पाळता येणार नाही हे कळलंय म्हणून ते पाठिंबा घ्यायला तयार नाही, असाही आरोप सुरू झालाच होता. आणि दिल्लीच्या जनतेचा जो उभार होता, म्हणजे सीट्स 28च असल्या तरी तो जाणवत होता, सगळ्या देशाला जाणवत होता. आणि त्यातून काहीतरी जितका वेळ काही करून दाखवता येईल तितकं करून दाखवण्याची घाई जर त्यांना लागली असेल किंवा हट्ट जर त्यांचा असेल तर एक हट्टी सरकार असं त्यांना कोणी म्हटलं तरी हरकत नाही. पण मला वाटतं की ते योग्यच होतं, आणि ते एक प्रकारे साबित झालेलं आहे की 50 दिवसांमध्ये त्यांनी जे काही निर्णय घेतले त्याच्यावरून बघा, संचय निरुपम विजेच्या प्रश्नावर बसले, राणे समितीने लगेच शिफारस दिली विजेचे भाव कमी व्हावे, सगळीकडे पाण्याबद्दलचा वेगळा विचार सुरू झाला, असं बरंच काही झालंही आणि काही राहिलंही. तर काही हरकत नव्हती असं मला वाटतं. पण आता पुढच्या लोकसभेच्या नंतर मात्र अलायन्स पॉलिटिक्समध्ये पडायचं की नाही हा प्रश्न आहे. खरं तर दुर्दैवाने म्हणजे अलायन्स पॉलिटिक्स सुरू झालं तेव्हाचा माझा लेख मला आठवतो, मी जो एका छोट्या मासिकात लिहिला होता, पण की याच्यामुळे एंड ऑफ आयडिओलॉजीकडे आपण जातो एक प्रकारे. पण आता सगळा देश अलायन्स पॉलिटिक्सवरच चालला आहे. म्हणजे कोण जयललितांना लेफ्ट फ्रंट सुद्धा प्रधानमंत्री करेल की काय, असा प्रकारचा प्रश्न आपल्या पुढे टाकला जातो, तेव्हा हसावं की रडावं ते कळत नाही. आणि म्हणून एकूण अलायन्स पॉलिटिक्सबद्दल चर्चा, विचार आणि फार परखड विश्लेषणाची आवश्यकता आहे. त्यानिमित्ताने एकूणच पर्सेंटेज ऑफ वोट्सच्या आधारावरती रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी किंवा विविध व्यवसाय आणि वर्गांच्या आधारावर रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी हे मुद्दे आम्ही निवडणूक सुधारणा म्हणून मांडतो आहोतच. त्याचाही खुल्या मनाने विचार करायला पाहिजे. पण जादूसारखं काही होत नाही, आणि आपण ते करायला गेलो तर अधिक तोडफोडच होईल, अनार्की एक प्रकारची, ते न केलेलं बरं.